नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट घरगुती भरलेली वांगी. चला तर सुरू करूया. सर्वात आधी घेऊया 8-9 लहान वांगी. मसाल्यासाठी घेऊया 6 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, थोडंसं आलं, 10-11 लसूण पाकळ्या, हळद, साखर, मीठ, जिरे, थोडे खोबरं आणि एक बारीक चिरलेला कांदा. आता मिक्सरमध्ये खोबरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं, हळद, साखर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालूया. हा सगळा मसाला छान बारीक वाटून घेऊया. वाटलेला मसाला एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवा. पॅनमध्ये 2 चमचे तेल घाला. तेल छान गरम झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा थोडा परतला की आधी तयार केलेला मसाला त्यात टाका. थोडं परतून घ्या आणि बाजूला ठेवून द्या. आता वांगी घेऊन त्याच्यामध्ये एक हलका चीर करा. तिथे मसाला भरणार आहे. चीर केलेल्या वांग्यामध्ये तयार केलेला मसाला हलवार भरून घ्या. कढईत 2 चमचे तेल टाका आणि गरम होऊ द्या. तेल तापल्यानंतर राई आणि कढीपत्ता टाका. फोडणीत चिमूटभर हिंग घालूया. आता मसाला भरलेली वांगी फोडणीत घालून नीट मिक्स करा. कढईत झाकण ठेवा आणि वांगी हलक्या आचेवर शिजू द्या.
जेणेकरून मसाला नीट शिरून वांग्यामध्ये चव लागेल. वांगी थोडी शिजल्यावर उरलेला मसाला त्यात टाका आणि मिक्स करा. मिक्सरमध्ये जे उरलेले मसाल्याचे कण आहेत त्यात थोडंसं पाणी टाका आणि हे पाणी कढईमध्ये घाला. आता झाकण ठेवून शिजवून द्या. मसालेदार आणि चविष्ट भरलेली वांगी सर्व करण्यास तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.